नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि एक आनंदाची बातमी आहे MPSC कडून आज 25 जून रोजी आत्ताच जाहिरात निघालेली आहे. गट क पदांकरता मुख्य जी जाहिरात आहे ती बघा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि लिपिक टंकलेखक यांची ही जाहिरात निघालेली असून या संदर्भामध्ये आपण अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ही जाहिरात पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आपण ही जाहिरात पाहताय. त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक याची बघा 9 पदं आहेत, तांत्रिक सहाय्यक 3 पदं, कर सहाय्यक 282 पदं, मोटार वाहन निरीक्षक गट क 461 मेगा भरती इथं RTO पोस्ट करता निघालेली आहे. आणि लिपिक आणि टंकलेखक या पदांकरता ही जी जाहिरात होती त्या लिपिक आणि टंकलेखक पदाकरता बघा तब्बल 1864 जागा इथं निघालेल्या आहेत. आणि RTO पोस्ट करता तुम्हाला इथं 461 जागा इथं उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी RTO करता आणि टंकलेखन लिपिक या पदाकरता अनेक दिवस वाट पाहत होते आणि आज ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. महत्त्वाच्या तारखा ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये उद्या परवापासून 27 जून पासून आपण या पदांना अर्ज दाखल करू शकता आणि अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा 17 जुलै 2026 रोजी आपल्याला आहे. यासोबतच 19 जुलैपर्यंत तुम्ही चलन भरू शकता आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक हा 20 जुलै 2026 रोजी इतका आहे. तर या संदर्भामध्ये इतर ही सगळी पदं आहेत. मात्र महत्त्वाचं जी गोष्ट आजचा व्हिडिओ मी ज्यांच्याकरता बनवलेला आहे तो आहे RTO पोस्ट आणि इतर पोस्ट यांच्याकरता बघा वेतन श्रेणी सुद्धा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार इथं सगळ्या वेतन श्रेणी आहेत. जवळपास 1 लाख रुपयेपर्यंत आपल्याला इथं वेतन मिळत आहे. आणि लिपिक पदाला बघा 19,900 S6 बँडनुसार तुम्हाला इथं पगार मिळणार आहे. तर यासोबतच मित्रांनो आपल्याला जी काही पात्रता आहे ती बघा किमान भारतीय असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. यासोबतच आपलं ग्रॅज्युएशन आणि काही पदांकरता तुमच्या पदवी किंवा पदविका सुद्धा चालणार आहे. तर कमीत कमी वय जे आहे ते बघा उद्योग निरीक्षक, त्यानंतर कर सहाय्यक बघा उद्योग निरीक्षक करता 19 वर्ष, अमागास प्रवर्गाकरता 38 वर्ष, मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक बघा 43 वर्ष आहे. यासोबतच प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना सुद्धा 43 वर्ष आहे. माजी सैनिक यांच्याकरता सुद्धा 38 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. यासोबतच आपल्याला तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालयातर्फे जी जाहिरात आहे त्याला कमीत कमी 19 वय आहे. आणि मोटार वाहन निरीक्षक या पदाकरता सुद्धा 19 वय आहे. आणि इतर जे काही मागासवर्गीय असेल, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील किंवा माजी सैनिक यांच्याकरता सुद्धा जे कोण सेवा त्याचप्रमाणे 3 वर्ष ही वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. आणि यांनी विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाहीये असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये दिनांक कॅल्क्युलेट करताना तुम्हाला 1 ऑक्टोबर 2026 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. यासोबतच आपल्याला मोटार सहाय्यक या पदाकरता बघा शैक्षणिक अर्हता जी आहे ते तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा किंवा डिग्री असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्या समतुल्य जे काही अर्हता आहे ज्याच्यामध्ये प्रोडक्शन टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल, मशीन टूल मेंटेनन्स, फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, प्लांट इंजिनिअरिंग, त्यानंतर डिप्लोमा इन मेटलॉर्जी, त्यानंतर बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ह्या सुद्धा तुम्हाला डिग्री इथं चालणार आहेत. याशिवाय तुम्हाला डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि यानंतर तुम्ही इथं सुद्धा ही गोष्ट जी आहे ही तुम्हाला महत्त्वाचे लक्षात ठेवायचं आहे. पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षास परीक्षेला बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. म्हणजे आता ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, निकाल लागलेला नाहीये ते सुद्धा इथे पात्र असतील. मात्र बघा इथं यांनी मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. यासोबतच आपल्याला जी काही फिजिकल आहे त्या फिजिकलमध्ये सुद्धा
आपण बघू शकता उंची जी असणार आहे पुरुष उमेदवारांना 163 सेंटीमीटर, छाती असणार आहे 79 सेंटीमीटर, महिला उमेदवारांकरता बघा 155 सेंटीमीटर अनवाणी आणि वजन असणार आहे 45 किलोग्रॅम कमीत कमी. तर या संदर्भामध्ये आपल्याला जे काही दुसरं जे पद आहे ते टंकलेखन, याच्याकरता मराठी टंकलेखनाचा वेग हा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. यासोबतच लिपिक टंकलेखन यांच्यासाठी सुद्धा यांनी बघा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाण परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. यासोबतच आपल्याला ही जी जाहिरात आहे ही जाहिरात MPSCच्या वेबसाईटवरती पण आहे. मात्र अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, ही जी पहिली 4 पदं आहेत त्यांच्याकरता सगळी 5 पदांकरता पूर्व परीक्षा ही एकत्र होईल आणि मुख्य परीक्षा जी आहे ती स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे आणि एकूण संयुक्त मुख्य परीक्षा 300 मार्कांची असेल आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे 300 मार्कांचे असेल. या संदर्भामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करायचं आहे. MPSCच्या वेबसाईटवरती आपल्याला प्रोफाईल जनरेट करून आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहेत. आणि यासोबतच आपल्याला या संदर्भामध्ये जी काही फी आहे ती बघा, संयुक्त पूर्व परीक्षेची मागास वर्गाची परीक्षा फी 394 रुपये, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्याकरता 294 रुपये आणि माजी सैनिक यांच्याकरता 44 रुपये आहे. फी जी आहे ती नॉन रिफंडेबल आहे आणि आपल्याला मुख्य परीक्षेची फी 544 आणि 344 आणि 44 माजी सैनिक यांच्याकरता ही केलेली आहे. यासोबतच काही अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत. आपल्याला फक्त आणि फक्त mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरतीच आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या चेक करायच्या आहेत आणि तिथंच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर या संदर्भातली ही जी जाहिरात आहे ही 25 जून 2026 रोजी MPSC ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून जरी तुम्ही गुगलमध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला ही PDF मिळून जाईल. याशिवाय आपल्याला आपल्या समांतर आरक्षणानुसार ज्या काही जागा आहेत त्या जागा सुद्धा यांनी या PDF मध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला वेळ कमी पडतोय त्यामुळे मी या पूर्ण वाचणार नाहीये. आपल्याला ही जर PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. याच्यामध्ये अटी शर्ती भरपूर आहेत. यासोबतच परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत असेल, आपल्याकरता ज्या काही गाईडलाईन्स असतील त्या सुद्धा व्यवस्थित प्रॉपर इथं दिलेल्या आहेत. आणि आपल्याला ज्या काही फाईल साईज अपलोड करायच्या आहेत त्या सुद्धा इथं दिलेल्या आहेत. याशिवाय आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सर्व काही सरकारी व खाजगी नोकरी संदर्भामध्ये अपडेट देणारे एकमेव चॅनल नोकरी जाहिरात कट्टा अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.